बिंदू झाला हो, चहा नाश्ता झाला? काय करून राहिले दोघे जणी तर? आणि ते बसलीच राहते का ते काजल महाराणी सारखी खिकी खिकी करून राहिली? तिले जरासे काम सांगत जा ना तिले. हो ना आता बाई बनवतो ना चहा नाश्ता. एवढं पाणी अंगणात टाकून देतो आणि मग बनवतो. तिले सांग ना पाणी टाकाले काजलले. तिले सांग पाणी टाकायला, नाही तर चहा नाश्ता करायला तिले सांग. तू धावत हे करून घेतो ना, मग ते करतो. एकटीनं काय काय होईल? तुझ्या एकट्या हातानं काय काय होईल? हा, तिले कामच नाही सांगत. आली तिथून आली तवाची ते बसलीच आहे. एक पाण्याचा गिलासही उचलला नाही तिनं. तर मी सांगत नाही तर सांगत नाही, तू नाही सांगत काय? माझा की तू सांगत जाय तिले काम. राहू द्या ना त्या बाई. आता तिथं राहते ते दोघच राहते तिथं, तर तिला काम करायची सवय नाही, तर म्हणून ते तिला समजत नाही. सांगा तो किती सांगा. बिंदुताई, काम करायची सवय नाही हे गोष्ट वेगळी आहे, आणि जाणून बुजून काम चोरी करणं हे गोष्ट वेगळी आहे. नाही समजत काम करायचं तर जे काम आपण करतो हेच काम करायला काऊन नाही म्हणत? आणताई मी करतो. जरासं कामाला हात लावून तर तिचे काही नेल पॉलिश निघून जाईल काय तिचं? तिला असं वाटत असेल का माझी नेल पॉलिश निघून जाईल, माझा हात खराब होईल? थोडा बहुत कामाला हातभार लावा. ललिताताई, बिंदुताई, आई तुम्ही सांगा मला काम, तुम्ही सांगत जा मला काम, तर मी करतो. बिंदुताई आणि ललिताताई काम पुरे उचलून घेते, मग मला काम दिसतच नाही. मग असं वाटतं काय करावं, म्हणून मग मी बसून मोबाईल पाहत राहतो. मला सांगत जा काम, तर मग मी करतो. सांगत लागन काय हो तुले? काजल, तुला समजत नाही? इथं मी झाडू लावून राहिली, बिंदुताई अंगणात बाल्टी घेऊन पाणी टाकायला चालल्या, आणि आत्याबाई म्हणते चहा नाश्ता बनव म्हणते. तर तुला समजत नाही काय? तर एक पाणी टाकाव, नाही तर आणा ललिताताई मी झाडू लावतो म्हणून झाडू लावा, नाही तर चहा नाश्ता बनवा. तुला तेवढंही नाही समजत का? तुला सांगावं लागेल का जाय हे कर, जाय हे कर? नाही तसं नाही ललिताताई. हे झाडू लावणं, वाकल्याचं काम, आणि हे पाणी टाकणं, हे बी बाल्टी धरून नेणं, वाकून पाणी टाकणं, आणि चहा नाश्ता बनवायला उभं राहा लागते. मायकनी हे पाठ, हे गयापासून हे मानीपासून पुरी पाठ कंबर सगळं दुखते. तर मागल्या महिन्यामध्ये कनी 8 दिवस ट्रीटमेंट चाललं मायावाल्या दवाखान्यात. तर डॉक्टरनं मला मना केलं आहे, जास्त वाकून काम नाही करायचं, जास्त उभं राहून काम नाही करायचं, असं मला डॉक्टरनं मना केलं आहे. म्हणून मी बसली. हा, हलकं फलकं कोणतं काम असेल तर सांगा. ह्या मागचा हिस्सा पुरा दुखते म्हणून. होय असं ते मागचा हिस्सा दुखते नाही, मग फोन घेऊन तासन तास बसून ते बोट फिरवत राहणं फोनवर, मान खाली घालून फोन पाहत राहणं, तेव्हा नाही ते दुखत काय? मागचा हिस्सा दुखते ललिताताई. पण आता काय करू, झोपून किती टाइम राहू मी? म्हणून मी जराशी झोपतो, जराशी तासन तास बसतो काय मी इथं मोबाईल पाहत. आता 2 मिनिट बसन ना, मग मी लोटतो उठतो बसतो, तेव्हा तर ते ठीक राहते. नाही तर लय दुखते, चालणं नाही होत, वाकणं नाही होत. बरं बिंदू, जा तू चहा नाश्ता बनव. ललिता, तू झाडू लावून घे पुरा. तिचं दुखते ना, दुखू दे. आराम कर तू काजल, आराम कर. दुखते ना तुझं, आराम कर. आता बाई ते नाटक करते, ते काही तिचं दुखत नाही, खुपत नाही तिचं. आणि तुम्ही बी तिच्या नाटकामध्ये होले हो करता. आता बाई तुम्हाला खरंच वाटते? नाही ललिता, मलाही समजते, समजलं मला ह्या वेळेनं. मलाही काही खरं वाटत नाही. मलाही असं वाटतं का ते नाटक करते. मग आता बाई किती वेळची ते तिथं बसली होती मोबाईल पाहत, तेव्हा नाही तिची कंबर दुखत काय? तिचा मागचा हिस्सा दुखत. कामाला म्हटलं तर तिचा मागचा हिस्सा दुखते. नाटक नाही तर काय? तर हे नाटक करते ते. हो माहित आहे मला, समजलं मला ते नाटक करते. तर आता हिच्या दुखापतीवर मी काय उपाय करतो तर पाच तुम्ही. आता इलाजच करतो हिच्या हिच्या कमरेच्या दुःखाचा इलाजच करतो मी आता. काय आता बाई काय करा तुम्ही? तुम्ही दोघी चुप राहा, आणि मी जसं सांगतो तसं नाटक करा तुम्ही. ठीक आहे आता बाई, पण काय करा लागन? मी जसे सांगतो तसं तसं करा तुम्ही दोघे जणी, आणि पहा तिचं कशी कंबर दुखणं बंदच होते, तर कशी कामाला लागते तडत. ठीक आहे आता बाई, आम्ही करतो तुम्ही जसं सांगाल तसं करतो आम्ही. चला हॉलमध्ये. काय करते आता आत्या बाई? तर सगळेनं कान देऊन ऐका, खास करून तिन्ही सुना काजल, बिंदू, ललिता. हे पहा, कान देऊन ऐका. आज मी आपल्या घरामध्ये उत्कृष्ट सून पुरस्कार स्पर्धा करू. आज आता आपण आपल्या घरामध्ये. आई, हे कोणती स्पर्धा होय? आई काय आई, तू बी लहान लेकराचे खेळ खेळून राहिली. चाललो मी दुकानात. थांब रे मदन, लहान लेकराचे खेळ नाही होय. आज आपल्या घरामध्ये जे बी सून ती गीतून जे सून सगळ्यात जास्त काम करन, सगळ्यात चांगलं काम करन, घराले पूर्ण चमकून टाकन, चांगला भारी मस्त स्वयंपाक करन दोन्ही टाइम, मी त्या सुनीले मा सासून दिलेली हे अंगठी मा हातात जे आहे, हे सोन्याची अंगठी होय. त्या काळी मा सासून मला दिली, तर मी हे अंगठी मा सुनीले देईन बक्षीस म्हणून. जे आज सगळ्यात जास्त उत्कृष्ट सून बनून दाखवन त्या सुनीले मी हे बक्षीस देईन आज. बापरे, खरंच आत्याबाई? आज हे वाली अंगठी तुम्ही आम्हाला द्या? हो,
पण जे सून सगळ्यात जास्त काम करन, सगळ्यात चांगला भारी स्वयंपाक करन, चांगलं घर चमकून काढन, स्वच्छ करन, त्याच सुनीले मी ही अंगठी देईन. अंगठी हाय एक, तुम्ही हाय तिघी, मग मी अंगठी देऊ कशी? मी होती तर एकटी होती. माझ्या सासून मला फटकन ही अंगठी देऊन दिली. घे म्हणे समोता म्हणे, तू एकटीच आहे म्हणे, घे ही अंगठी आजपासून तूही म्हणे. पण मला आता विचार पडला, मला सुना आहे तिघी तिघी, मी कोणाला देऊ हे अंगठी? तिला देईन तर ते राग भरण, तिला देईन तर ते राग भरण. म्हणून मी असा रस्ता काढला. आता हे अंगठी मला तर देवाच लागन, माझ्या संग गड्ड्यात घेऊन तर मला जाणे लागन. तर म्हणून मग मी अशी करून अंगठी देतो. मग कोणाला राग नाही आणि कोणाला लोभ नाही. नाही असं आहे मदन. मग ठीक आहे, बरोबर आहे तुझं. कोणाला जे सून जितन, जे सून उत्कृष्ट बनून दाखवन, तिले तू अंगठी देशील. बरोबर आहे. मग कोणाला राग नाही, कोणाला लोभ नाही. आई खरंच काय हे अंगठी तुमच्या सासूने दिलेली होय? आणि त्याच्या सासूने त्याच्या सासूने त्याला दिलेली होय? आणि त्याच्या सासूने त्याला दिलेली होय? म्हणजे आई हे तर लय जुनं सोनं आहे. म्हणजे एकदम चांगल्या दर्जाचं सोनं असं येतं. बरोबर काजल. आताचे सोनं काय मिक्स येते, भेसळयुक्त येते. आणि जुनं सोनं आणि जुनं ते सोनं म्हणते ना, तेच होय. असं पिवडी पिवडी अंगठी आहे ना हे, एकदम अशी कोणाला दाखवशील ना तू तर कोणाचे डोळे भरण, मन बे भरण, म्हणून आम्हाला द्या म्हणून अशी चांगली अंगठी आहे. पाहू द्या आई कशी दिसते. तर खडा गिडा आहे का त्याच्यात? कायले आताच दाखवू मी. जे सून जितन तिला हे अंगठी देईन, मग पात्रायचो जिंदगीभर. आता कोण जितते आणि कोण नाही, मग पात्रायचा जिंदगीभर. मी कायले दाखवू? आजपर्यंत दाखवली नाही आता बाई तुम्ही ही अंगठी. दाखवायची नव्हती मुले, दाखवायची नाही आम्हाला, देवाची आहे मला बिंदू. हे खरा टाइम पाहून राहिली होती मी, कधी देऊ काय देऊ. आज आला आता खरा टाइम. तिघाही जणी संग मग आहे, तिन्ही पोरं आहे, सगळे एकत्र हाव. तर म्हणलं आता देऊनच देवा. उद्या आज नाही उद्या देणंच आहे. मग ठीक आहे आई, आज तर मी घरातले पुरे काम करन. पाहिजे हे अंगठी माहीच, मलाच द्या तुम्ही अंगठी. पुरे काम करन आज मी घरातले. आणि मी मस्त पंचपक्वान बनवतो आज, मस्त मस्त टेस्टी. हे अंगठी तर मलाच भेटन. येईल काय समजते. इथं घरातल्या घरात राहून घरचे काम करून मी बाराची पाणी पेले. कॉम्पिटिशन जिंकणं काही माझ्यासाठी मामूली गोष्ट आहे. यायला काय समजते. हे अंगठी तर मीच घेईन. अंगठी माहीच होईन. या दोघी तर तोंड पाहत राहीन. चला मग आता बिंदू, ललिता, काजल, आता तुमचा टाइम होतो. आतापासून लागा कामाले. आता माहित पडते कोणाच्या हाती जाते हे अंगठी. तर पाहिजे बिंदू ताई, अंगठी तर माहीच होईन. चल ना पहिले करतो, पाहू कोणाची होते तर अंगठी. काजल तर राहतेच मांग, हिला तर भेटतच नाही. धावा करा पडा. मी मागून हात लावतो, पण कॉम्पिटिशन तर मी जिंकतो. किती करा तुम्ही, अंगठी तर माहीच होईन. मी बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. पहिले कधी मी भांडे घासून घेतो पट आणि मग एकदम स्वयंपाक करायला जातो. स्वयंपाक ललिताताई करन, मग जितन तर ललिताताई, कारण स्वयंपाक महत्वाचा आहे. स्वयंपाक एकदम टेस्टी बनला ना, चांगला बनला ना, तर तिची जीत होईल. आणि ललिताताई स्वयंपाक करतो म्हणते, भल्ली हुशार आहे ललिताताई, भल्लीच चतुर आहे. पण मी स्वयंपाक करतो म्हणते. मग ललिताताईला माहित आहे स्वयंपाक केला आणि स्वयंपाक चांगला बनला, सगळ्याचे मन येऊ जिंकते. हा तर अंगठी मलाच भेटन. मोठ्या हुशारी मारते. काय समजलं ललिताताई, तुमच्यापेक्षा हुशार मी आहे. स्वयंपाक तर मीच करतो आणि मीच अंगठी घेतो. सोन्याची अंगठी होय बापा, आणि ते बी जुन्या काळची. आताच राहिलं असतं सोनं तर मी एवढं टेन्शन नाही घेतलं असतं. राहू दे, घेऊ दे त्याही घेस. पण ते जुन्या काळचं सोनं होय, त्या पिढीचं सोनं, म्हणजे किती प्युअर सोनं असं ते. आणि जुन्या काळची एक निशाणी माझ्याजवळ राहील तर किती चांगली गोष्ट. मी करतो ते सोन्याची अंगठी तर माहीच होईल. मी पटकन एवढे भांडे घासून घेतो आणि मग स्वयंपाक करतो पटकन. मस्त पुरणाच्या पोळ्या घी, मस्त अशा पुऱ्या, भजे, कुरोड्या, पापड, असं लय सारे आयटम बनवतो मस्त. सगळ्याचं दिल खुश होऊन जाईल आणि अंगठी मलाच भेटन. प्या तुम्ही. म्या म्हटलं ना तुम्हाला, ललिता, बिंदू, म्या म्हटलं ना तुम्ही चुपचाप राहा. मी जसं सांगतो तसं करा. त्या आरामानं चहा प्या मस्त. ठीक आहे आता बाई, तर काय करता काय नाही. तुम्ही तर चहाच पेवायला लावायचं होतं आम्हाला, तर तिने काऊन कामाला लावलं? आई मी ते भांडे घासले, मी पुरे भांडे घासले. आणि काही 1-2 महिन्याचे डबे बी तसेच पडले होते, ते मी घासून काढले. पुरं किचनातले भांडे, पुरे स्वयंपाकघरातले भांडे मी घासले. आणि आता बाई ते मागचं किती खराब झालं होतं आता बाई ते. आणि ललिताताईनं बिंदुताई काही कामच नाही करत काय, तर काय माहित बापा. म्या पुरं निरमा टाकून, पाणी टाकून पुरं झाडून काढलं. चकाक करून टाकलं ना ते मागचा आपलं वॉश एरिया. मस्त मी स्वच्छ केलं, पुरं झाडून काढलं पाण्यानं. आता मी स्वयंपाक करतो आता पटकन मस्त. हो काजल, करतच नाही या दोघे कामं. काय करावं तर काय नाही. किती बोलू मी. कर आता मस्त स्वयंपाक कर बरं. मी बोर बी झाली यायच्या हातचा स्वयंपाक खो. आई तुम्ही काही काळजी करू नका. मी हाव ना. मी एका मिनिटात नाही, एका घंट्यात स्वयंपाक करतो. मस्त टेस्टी स्वयंपाक करतो मी. हो कर बाबा. आता बाई काजलचं दुखणं कुठं गेलं आता?
मागचा साईड दुखते आणि डॉक्टरनं मना केलं. आता तर दंड काम करून राहिली धाव धाव. हो बिंदू, थोड्या वेळासाठी तिनं बाजूनं ठेवलं असं ते दुखणं. वा आता बाई, जिथं डॉक्टर काम नाही करू शकले तिथं तुमची सोन्याची अंगठी काम करून राहिली. एवढं ट्रीटमेंट घेतलं म्हणते तिनं दवाखान्यात, तरी तिचं दुखतेच म्हणते. आणि तुमच्या सोन्याची अंगठी तिला दाखवली नाही, फक्त नावच काढलं तर तिचं दुखणंच बंद करून टाकलं सोन्याच्या अंगठीनं. मस्त आहे तुमची सोन्याची अंगठी, तर मॅजिक निघली मग. जादूगार आहे, जादूगार आहे. आई ये पहा, आज मी पुरं घर बी साफ केलं. जे भांडे बिंदुताईनं ललिताताईनं कधी धुतले नव्हते ते मी धुवून काढले. आणि जो मागचा साईड कधी ललिताताईनं बिंदुताईनं कधी सफाई नाही केली, तिथं स्वच्छ नाही केलं, तर ते मी आज चमकून काढलं. आणि स्वयंपाक बी एवढा मस्त बनवला मी एकटीनं. तर आता सांगा आई, सोन्याची अंगठी कोणाची? बापरे, खरंच काजल, तू तर आज कमालच केली. जे काम याईनं दोघीनं कधी केलं नाही ते तू केलं. कमाल केली आज तू ना. आणि स्वयंपाक तर एक भारी बनला, मस्त एकदम टेस्टी, मस्त स्वयंपाक केला त्या. तर आजची विजेती आहे आपली काजल. सोन्याची अंगठी काजलले. हो वाटलंच होतं काय, मला माहीतच होतं. आई ललिताताई बिंदुताई मला माहीतच होतं अंगठी माहीत होणार आहे. हे कॉम्पिटिशन जितणं काही तुमची गोष्ट, तुमच्या सारख्याची गोष्ट नाही आहे. कॉम्पिटिशन माझ्यासारखीच जितू शकते. हो बरं झालं जितली. घे काजल, घे तू अंगठी. हा ना आई, द्या. ह्या अंगठीवर अधिकार तर मायाच होता. सोन्याची अंगठी खोलू आई? हो खोल ना आता, खोल खोल आता, खोल पाय ना. कशी वाटली अंगठी काजल? चांगली आहे ना? आई तुम्ही मला फसवलं. हे तर खोटी अंगठी आहे. हे तर बाजारात विकत भेटते 10 रुपयाची, सोन्याची थोडी होई आहे. फसवलं आहे तुम्ही मला तर. हो, जसं तू ना आम्हाला फसवलं. तू कमर दुख आणि मागचा साईड जे दुखत होता तो जसा तुझा खोटा होता, तशीची अंगठी बी खोटी आहे. हिशोब बरोबर झाला. सॉरी आई, मला समजलं तुम्ही हे काऊन केलं. मी काम नाही करून राहिली होती म्हणून केलं तुम्ही असं. तर आई सॉरी, मला समजलं, माझी चूक समजली मला. आता मी रोज मनापासून काम करन. काजल, हे सगळं मी नाही केलं असतं, तुले मी बोलली असती, तुले मी काजल असं कर तसं कर, काऊन नाही करत असं तसं मी तुले बोलली असती ना, तर ते थोबाड सुजलं असतं, ते थोबाड फुगलं असतं. आणि तुझ्या मनात अजून हटकोरीपणा आली असती. अजून तुनं माया राग केला असताना अजून तुनं रगेरीपणा हटकोरीपणा केली असती. म्हणून मी तुले काही बोलली नाही. हा, नाही तर मला बोलता बी आलं असतं. पण मी हा विचार केला, म्हणलं इले असं सुधारण्यापेक्षा आता असं सुधराव. तुले तू चूक बीक समजा आणि तुला राग बी नाही येणार. समजलं आता? म्हणून मी तुला बोलत नव्हती काही. ह्या दोघी जशा घरासाठी काम करतेत, कष्ट करतेत, तशी तू बी घरासाठी काम कर, कष्ट कर. फालतू दुखणं घेऊन बसू नको. नाटक दुखणाले कधी मजाकवर नाही नेवा. आपण त्याचं नाटक करतो, समोर चालून तो खरखर येते ते दुखणं. म्हणून कामापासून वाचासाठी दुखणं नाही आणावं माणसानं. आपण हाव ना कडक तर आपण कराव. आणि जेव्हा खरखर दुखणं आलं तर तेव्हा खरखर असलं ना, तर सगळ्याला बरोबर समजते. सांगायची गरजच पडत नाही काजल, माय हे दुखते ते दुखते, माहीतच पडते. हा वय, मला समजलं. आता मी कधी नाटक नाही करणार दुखण्याचं, मनापासून काम करेन. ठीक आहे, पण स्वयंपाक एक नंबर बनवला काजल, खरंच. थँक्यू आई.